खातेवाटपात नरेंद्र मोदींकडून सेफ गेम। राजनाथ सिंगांकडे पुन्हा संरक्षण खातं, अमित शहा गृहमंत्री तर परराष्ट्र खात्यात जयशंकर यांच्याकडेच। नितीन गडकरी पुन्हा रस्ते वाहतूक मंत्री। राष्ट्रवादी काँग्रेस उभारण्यात शरद पवारांचं मोठं योगदान, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन मेळाव्यात अजित पवारांचं सूचक वक्तव्य। जागा वाटपावरून छगन भुजबळांचा पुन्हा इशारा, जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच आम्हाला दिल्या पाहिजेत, भुजबळांची मागणी। राज्यामधला मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी होणार। मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार। पदभार स्वीकारताच पंतप्रधान मोदींचे मोठे निर्णय, पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी, तर 3 कोटी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देणार। कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटात काहीशी खतखत, श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 180 ते 185 जागा जिंकणार, संजय राऊत यांचा निर्धार। कोल्हापूरचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्री निवासस्थानावर दोघांमध्ये चर्चा। मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सफर। नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं, निकालाची फेर तपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, तर पेपर फुटीची एसआयटी मार्फत चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये असताना निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।